धार्मिक उत्सवातून सामाजिक हित साधत विधायक उपक्रम हाती घ्यावे, जबाबदारीचं भान ठेवून शांतता प्रस्थापित, सामाजिक सलोखा, सामाजिक ऐक्य जोपासत सर्व धर्मियांनी पारंपरिक धार्मिक उत्सव साजरा करताना राष्ट्रीय एकात्मता, सकारात्मक विचारसरणीतून आजच्या तरुणांनी आपला आनंद द्विगुणित करावा। सामाजिक सलोख्यातून धार्मिक उत्सवसह विधायक कार्य विशेषतः तरुणांनी हे विचार आत्मसात करण्याची गरज आहे। याशिवाय धार्मिक उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी। सार्वजनिक धार्मिक उत्सव मिरवणुकीत सहभागी वाद्यांसह इतर वाहने मिरवणूक दरम्यान मिरवणूक मार्गावर अडथळा निर्माण होऊ नये यासाठी लहान वाहनाचा वापर करून मिरवणूक यशस्वीपणे पार करता येईल त्या दृष्टीने छोट्या वाहनांचा वापर करावा, असं आवाहन ठाणेदार सुनील वानखेडे यांनी केलं आहे। आगामी श्रावण महिन्यातील कावड महोत्सव, ईद-ए मिलाद, जन्माष्टमी उत्सव प्रसंगी शांतता समितीच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार सुनील वानखेडे होते, तर प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडेसह पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितलं की धार्मिक उत्सव साजरे करताना इतरांच्या भावनांचा आदर करावा, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं। या प्रसंगी उपस्थित पोलीस पाटील, पत्रकार, शांतता समितीचे सदस्यांनी आपले विचार मांडले व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे असं आवाहन केलं। सूत्रसंचालन पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी केलं, तर आभार हेड कॉन्स्टेबल नितीन गवई यांनी केलं। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.